नमस्कार. इथे गंजात पाणी ठेवलेलं आहे. गंजात पाण्याला वाफ येत आहे. पाण्याला वाफ येत आहे. उकळी आलेली आहे गंजाच्या पाण्याला. आणि हे तूप आहे. तूप आहे. हात धुतलेला आहे मी स्वच्छ. आणि तूप आपण थोडंसं तूप घेऊन या चाळणीला लावून घेऊ. स्वच्छ धुवून ठेवली आहे चाळणी. चाळणीला आपण तूप लावून घेऊ. आणि उकळलेलं पाणी आहे. इथे स्टीलच्या गंजात पाणी ठेवून त्यातली चाळणी तसेच ही कणिक भिजवलेली आहे. इथे कणिक भिजवून टाकली आहे. फक्त आज मीठ नाही घातलेलं आहे कणकेला. कणकेत मीठ नाही घालता भिजवून ठेवलं. आणि थोडंसं हातावर तूप घ्यायचं आहे. तुपाचा हात घेऊन या कणकेला लावून घ्यायचं आहे. चुरून ठेवलेली आहे कणिक ही. पण आता अजून तूप लावून कणकेला तूप लावून मिक्स करून घेऊ आपण हे कणकेला. अशा प्रकारे असा कणकेचा गोळा झाला आहे. हा गॅस मोठा केलेला आहे आणि मोठा करून तापवून घेतलं गंजातलं पाणी आणि वाफ यायसाठी त्यावर चाळणी ठेवली आहे स्टीलची. तूप लावून तुम्ही तेलही लावू शकता. हे पोळपाट लाटणं घेतलेलं आहे काढायसाठी चिमटा आणि झालं. असं करून पाणी घालून घट्ट कणिक भिजवून घ्यायची. नंतर तुपाचा हात लावून चोळून घ्यायची थोडी. आणि एवढा असा थोडंसं वळण लावून असे दोन गोळे आपण करून घेतलेले इथे उंडे. गोळा लावून थोडेसे आणि ज्याप्रमाणे पोळी लाटतो तशी पातळ पोळीसारखं लाटून घ्यायचं आहे. यावर झाकण असं ठेवायचं आहे की असं झाकण असं बसलं पाहिजे. असं कमी केलं आहे आता गॅस झाकण ठेवून आपल्याला पात्या करायच्या आहेत. गव्हाच्या कणकीच्या पात्या. कोणी वाफेवरची पोळी सुद्धा म्हणतात त्याला. उकडलेली पोळी, वाफेवरची पोळी, कोणी मांडे. मी पात्या म्हणतो त्याला, गव्हाची पात्या. अशा प्रकारे छोटा उंडा घेऊन तुम्ही लहानही करू शकता, मोठी आपापल्या आवडीनुसार. चाळणीचा जसा आकार आहे तसं करून घ्या. आता हे बघून घेऊ आपण छानशी. तापलेला आता मोठा करून देऊ. मोठा करून त्यावर आपण ते पाटी घातलेली आहे आणि झाकण ठेवून द्यायचं. आता मोठा केला आहे गॅस. तशीच आपण दुसरी पाटी लाटून घेऊ आपण पाती. लगेच एक एक म्हणजे लवकर लवकर उघडलं तर ती वाफ चालली जाते त्यातली, म्हणून ती राहू द्यायची. 2 मिनिट कमी करून द्यायला, थोडंसं कमी करू द्या म्हणजे पूर्ण खालून वरून झाली पाहिजे ती. दुसरी पाती लाटून घेतली आपण. दुसरी पण लाटून तयार. अशा प्रकारे आता एक बघू आपण. झालेली आहे ही खालून आता.
मोठा केला आहे मी गॅस. हे पहा अशा प्रकारे हे झालेली आहे. आणि आता पलटून टाकायची. चिमटा चमचा सराटा कशाचा वापर करा, कारण हात भाजण्याची शक्यता असते. अजून ठेवून देऊ. एका साईडने झालेली आहे, दुसऱ्या साईडने करायची आपल्याला. आता अजून मोठा केलेला गॅस कमी करतो. गॅस कारण पाणी गरमच आहे झालेलं. कमी गॅस असला तर जरा वेळ राहू द्यायची, मोठा गॅस असला तर कमी केला. आता गॅस तशीच ही दुसरी कच्ची न राहण्यासाठी थोडीशी जास्त वेळ ठेवली तरी चालते तुम्ही, कारण आधीच उकडलेली असल्यामुळे ती चिकट लागते, त्यामुळे थोडी होऊ द्यायची. बघून आपण झालेली आहे. आपण एकदम मोठं करू. कमी करून टाकू. अशा प्रकारे लवकर होतात या. आता अजून गरम करायला मोठं करून ठेवून देऊ आपण. ते दुसरी टाकायची आपल्याला. आणि हवा आपल्याला काढून घेऊ. आणि ही दुसरी टाकून झाकून ठेवू. अशा प्रकारे ही झालेली आहे पाती. या अशाच ठेवून द्यायच्या काढून, अशा थोड्याशा थंड व्हायसाठी. कारण गरम गरम जर आपण ही घडी घातली याची की ते आतमध्ये वाफ होऊन ओली होते. त्यामुळे तुम्ही लहान मोठ्या कशाही करू शकता. दुसरी आपली होत आहे. अशा प्रकारे पात्या आपण तयार करू. तर अशा प्रकारे आता आपण या पात्या कशासाठी केल्या तर सांगते. आपण एक वेळ बघून घेऊ आपण ही पात्या झाली होती चाललेली आहे. लहान मोठ्या तुम्ही करू शकता तशा वाटतं. अशा प्रकारे आता ही थोडीशी ही चिकट राहिलेली नाही आहे. हात धुतले मी. आणि आता थंडी झाली. थोडीशी थंडी झाल्यावर पूर्ण अशी प्लेनच ठेवायची. आणि थंडी झाली की मग याची घडी घालायची. तशाच प्रकारे दुसरी आपण करून घेऊ. आता कमी करून देते गॅस. झालेली आहे. पलटून घेऊ दुसऱ्या बाजूला. आणि गॅस बंद करून टाकला आहे. गॅस बंद केलेला आहे. आणि गरम गंज आणि झाकण सगळे गरम असल्यामुळे तेवढ्या याच्यावर ठेवून जाते. जास्त वेळ लागत नाही. आणि खूप घालायचं नाही. याच्यात असं एखादा ग्लास घालून उकळी आली की त्याच पाण्यावर खूप घातलं की मग गॅसही जास्त जळतो. त्यामुळे अशा प्रकारे ही पण झालेली आहे. थोडी व्हायची असली तिथे पलटून टाकून द्यायची. आपल्याला जर कच्ची वगैरे वाटत असली थोडीशी ओली चिकट हाताला चिपकते. ती कच्ची असली की हाताला चिपकते. तुम्ही अजून लहान लहान छोट्या पण करू शकता.
अशा प्रकारे ही पण पाती झालेली आहे. ही थोडी थंडी करून घेऊ आपण. आणि थंडी करून थंडी झाली की इथे अजून घालून ठेवू. तर नारायण दशमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पितृपक्ष जेव्हा येतो, पंधरवाडा पितृपक्षाचा पंधरवाडा येतो, तेव्हा 10वा दिवस, पितृपक्षाचा 10वा दिवस म्हणजेच नवमीच्या दुसऱ्या दिवशी त्याला त्या दिवशी नारायण दशमी असते. ही तर नारायण दशमीच्या दिवशी हा प्रसाद म्हणून नैवेद्य देवाला आम्ही हाच करत असतो. तर नारायण दशमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि गव्हाची पाती, तर त्याला प्रसाद, नारायणाला जो प्रसादाचं महत्त्व आहे तर ते हेच आहे की कणकीची उकडलेली पाती, पोळी तिखट चालत नाही आहे, सगळं गोडच असते. तर तिखट बनवावंच नाही लागत घरी. त्यामुळे ह्या पात्या, गव्हाची पात्या म्हणतो आम्ही याला. तसंच श्रीखंडाची रेसिपी दाखवलेली आहे मी. ते श्रीखंड आणि तूप आणि साखर इथे तूप साखर ठेवलेलं आहे. तूप साखर, केळ्याचं कालवण करू शकता तुम्ही. केळ्याचं कालवण, तूप साखर, दूध, दही. पण श्रीखंड असल्यामुळे दही घेतलं नाही आहे. आणि केळी, सेब आणि संत्र असा देवाला नैवेद्य असतो आपापल्या आवडीनुसार. पण तिखट घालायचं नसते आणि कणकेत मीठ नसते घालायचं, कारण तिखट मीठ चालत नसल्यामुळे. असा नारायणाचा नैवेद्य इथे केलेला आहे. आणि नारायण दशमीच्या आज तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि कशी वाटली ही पातीची रेसिपी ते सांगा. थँक्यू व्हेरी मच.